हॅलो व्ह्यूवर्स, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना। आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे तिरुपती बालाजीचा। तिरुपती हे भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे। तिरुपतीला जाण्यासाठी मुख्य शहरापासून बस सेवा, रेल्वे सेवा, विमान सेवा उपलब्ध आहे, तर काही जण खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी येतात। अशी मान्यता आहे की बालाजी दर्शनानंतर कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन घ्यावे, तरच बालाजी यात्रा पूर्ण होते। त्यामुळे तिरुपतीमधून कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा, विमान सेवा इत्यादीची सोय केलेली आहे। तिरुपतीला येण्याचा प्लॅन करताय तर सर्वप्रथम बालाजी दर्शन अवेलेबल आहे की नाही ते ऑनलाईन चेक करायचे। www.tirupatibalajidarshan.com या वेबसाईटवर दर्शनाचा स्लॉट अवेलेबल आहे की नाही ते कळते। आता तिरुपतीला कसे जाणार? जर रेल्वेने जाणार असाल तर irctc.com.in या साईटवर जाऊन तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करू शकता। जर विमान प्रवास करणार असाल तर मेकमायट्रिप, clearmytrip.com या वेबसाईट आहेत। ट्रॅव्हल्सने प्रवास करणार असाल तर redbus.in या वेबसाईटवरनं तुम्ही ट्रॅव्हल्स बुक करू शकता। प्रवासाची सोय झाली, आता राहण्याचे काय? तर येथे खूप सारे हॉटेल्स आहेत। अगदी 1000 रुपयापासून ते 5000 रुपयांपर्यंत हॉटेल्स आहेत। भक्त निवासासाठी मात्र खूप अगोदर इथे बुकिंग करावे लागते। भक्त निवासामध्ये राहण्यासाठी ज्या रूम्स अवेलेबल असतात त्या खूपच रिझनेबल असतात। खाण्यासाठी खूप हॉटेल्स आहेत। इडली, डोसा, उत्तप्पा, पोंगल, साऊथ इंडियन थाली, नॉर्थ इंडियन थाली असे खूप सारे ऑप्शन्स जेवणामध्ये मिळतात। तिरुपतीला पोहोचल्यावर बालाजी दर्शनाला तिरुमला डोंगरावर जावे लागते। हे अंतर साधारणतः 22 किलोमीटर एवढे आहे। तिरुमलाला जाण्यासाठी बस हा उत्तम पर्याय आहे। आता तर AC इलेक्ट्रिक बस देखील सुरू झालेल्या आहेत। साध्या बसला 90 रुपये तिकीट, तर AC इलेक्ट्रिक बसला 110 रुपये तिकीट आहे। तिरुपती दर्शनाच्या वेळी आधार कार्ड सोबत ठेवावे। तसेच या ठिकाणी मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे दर्शनाच्या वेळी मोबाईल हे मोबाईल काउंटरवर जमा करावा लागतो। यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। दर्शनाच्या वेळी महिलांनी ओढणीचे ड्रेस किंवा साडी असा ड्रेस कोड आहे, तर पुरुषांसाठी लुंगी शर्ट किंवा कुर्ता पायजमा असा ड्रेस कोड आहे। बालाजी दर्शन 2 प्रकारे घेता येते। एक म्हणजे पास घेऊन आणि दुसरे म्हणजे विदाउट पास, म्हणजेच फ्री दर्शनाच्या लाईनला जाऊन। फ्री दर्शनसाठी साधारणतः 10 ते 12 तास लागतात, तर पास काढलेल्या दर्शन रांगेतून साधारणतः 3 ते 4 तासात दर्शन होते। किती गर्दी आहे यावर दोन्ही दर्शनाचा वेळ कमी जास्त होऊ शकतो। दर्शनासाठी वेळ जरी जास्ती लागला तरी देवस्थानच्या वतीने भक्तांच्या चहा, नाश्ता, जेवणाची मोफत सोय या ठिकाणी केलेली आहे। दर्शन झाल्यावर प्रसादाचे लाडू घेण्यासाठी वेगळी बिल्डिंग आहे। तिथे जाऊन आपले दर्शनाचे तिकीट दाखवल्यास एका व्यक्तीला 1 याप्रमाणे फ्री लाडू मिळतो। जर तुम्हाला जास्तीचे लाडू खरेदी करायचे असतील तर 50 रुपयाला एक लाडू मिळतो। लाडू ठेवण्यासाठी एक कॅरी बॅग सोबत ठेवा, अन्यथा या ठिकाणी 10 रुपये देऊन तुम्ही लाडूसाठी बॅग विकत घेऊ शकता। या ठिकाणी अन्नछत्र म्हणजेच अन्नप्रसादम आहे। येथे जेवण मोफत मिळते। सकाळी 10:30 ते दुपारी 4 व सायंकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत अन्नछत्र चालू असते। या ठिकाणचे जेवण अतिशय रुचकर असते। तिरुपती बालाजींबाबत काही रहस्य आहेत जी अजूनही उलगडली नाहीयेत। यापैकीच काही रहस्य आपण या ठिकाणी जाणून घेऊ। पहिले रहस्य म्हणजे मूर्तीवरचे केस। मंदिरातील भगवान व्यंकटेश स्वामींच्या मूर्तीवरील केस हे खरे असल्याचे सांगितले जाते। त्यांचा कधीही गुंता होत नाही। केस अगदी मौसूद असतात। दुसरं रहस्य म्हणजे या ठिकाणी समुद्राच्या लाटाचा आवाज येतो।
व्यंकटेशाच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. यानंतर तिसरं रहस्य आहे म्हणजे अद्भुत छडी. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे. या काठीबद्दल असे सांगितले जाते की भगवान बालाजींना लहानपणी या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा, त्यामुळे त्यांना हनुवटीला दुखापत झाली होती. या कारणामुळे तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो. आता या ठिकाणी गाभाऱ्यात एक दिवा आहे, तो नेहमी तेवत असतो. तर तिरुपती बालाजींच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो. या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्ष जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही. यानंतर इथे आल्यावरती खूप भाविक आपले केस दान करतात. तर ते का करतात? तर तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती स्वतःच्या मनातील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो, त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करते. यामुळे येथे स्वतःमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रूपात सोडून जातात, ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान विष्णूंना व्यंकटेश्वर असं म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं? तर या मंदिराविषयी असं सांगितलं जातं की हे मेरू पर्वताच्या 7 शिखरांवर वसलेले आहे, जे भगवान शेषनागचे प्रतीक मानले जाते. या मंदिराला शेषांचल असेही म्हटले जाते. शेषनागाच्या 7 फण्यांना शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषडाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री असे मानले जाते. यामधील व्यंकटाद्री नामक फणीवर भगवान विष्णू विराजित आहेत आणि याच कारणामुळे यांना व्यंकटेश्वर या नावाने ओळखले जाते. तर ही होती तिरुपती बालाजीची माहिती. कसा वाटला ट्रॅव्हल व्लॉग? नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा ट्रॅव्हल व्लॉगसोबत. श्रीनिवासा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा.